श्रोते हो मैत्रिणींनो, नमस्कार. आकाशवाणी जळगाव निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमात मी आपली सखी सारिका दांडगे कार्यक्रमाचे सादर करते विजय भुयार यांच्यासह आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. पाय फुफाटा रुतल काटा दिसल वाट तुझी, झोकून आशा चालत राहतू गाडून टाक भीती. पाय फुफाटा रुतल काटा दिसल वाट तुझी, हो झोकून आशा चालत राहतू गाडून टाक भीती. मागू नको आधार शोध तुझं तू दाड घालू नको तू साध कुणाला, तुझ्या हातीन तोर जरा लागू दे जोर तुझा दिसू दे रंग जगाला. मैत्रिणींनो, आजच्या आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया समाज सेविका निवेदिता ताठे यांची सारिका दांडगे यांनी घेतलेली मुलाखत. मैत्रिणींनो, नमस्कार. मैत्रिणींनो, आपल्या आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत समाजकार्याच्या क्षेत्रात नावलौकिक मिळवलेल्या महिलांच्या उन्नतीसाठी झटणाऱ्या एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व ज्यांचं नाव आहे निवेदिता ताठे. त्यांनी महिलांसाठी विविध उपक्रम राबवून त्यांना आत्मनिर्भर बनवण्याचा ध्यास घेतला आहे. शिक्षण, स्वावलंबन आणि सामाजिक जाणीव या माध्यमातून त्यांनी अनेक महिलांच्या जीवनात आशेचा किरण निर्माण केला आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांना नुकताच ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे, जो त्यांच्या कार्याची एक मोठी पावती आहे. मैत्रिणींनो, मग त्यांच्या या प्रेरणादायी प्रवासाविषयी अधिक जाणून घेण्यासाठी आज आपण त्यांच्याशी मनमोकळा संवाद साधणार आहोत. स्वागत करूया निवेदिता मॅडमचं. मॅडम नमस्कार, आपलं स्वागत आहे स्टुडिओमध्ये. नमस्कार ताई, तुमच्या या महिलांसाठीच्या कार्याची सुरुवात कुठून आणि कशी झाली? 1984ला माझे वडील पोलीस डिपार्टमेंटमध्ये होते आणि ते शहीद झाले. एक भारतामध्ये एक मोठं जातीय दंगली त्यावेळेस उसळल्या होत्या आणि त्यावेळेस वडील त्या दंगलीमध्ये शहीद झाले. आणि त्यावेळेस मी 10वीला होती आणि मी लहानच होती. आई पण शिक्षिका होती आणि 34 वर्षाची ती होती त्यावेळेस वडील गेले. मग कुठेतरी एक समाजातून एक जे बघायला मिळालं चित्र, की वडील नसताना आणि फक्त एखाद्या स्त्रीने महिलांना मुलींना घरच्या लोकांना सांभाळणं, कोणाचं बॅकिंग नसताना, हा खूप मोठा माझ्यासाठी टर्निंग पॉईंट होता. आणि एकदम उंबरठ्यावर होतो आपण तारुण्याच्या, म्हणजे त्यावेळेस मी 16च्या वयामध्ये होती. तो एक बदलाचा क्षण असतो आपल्या आयुष्यात. मग तिथूनच या गोष्टींना थोडंसं मनामध्ये हे झालं. आणि ते जे आहे की सामाजिकतेमधलं भान त्यावेळेचं आणि तो संघर्ष, त्याच्यातून कदाचित हा उगम झाला आहे असं मला वाटते. आणि ती जाणीव तुम्हाला एक मुलगी या नात्याने जवळून कळकळीने जाणवली तेव्हापासून. मग आणि ताई, तुम्ही याला सुरुवात कशी केली? नंतर मी साधारण 10वी नंतर मी आईने मला शिक्षणाची पूर्ण हे केली की बा आज माझ्यावर वेळ आहे, तर कदाचित उद्या तुला जर या गोष्टीला सामोरं जावं लागलं. तिने मला त्यावेळेस ग्रॅज्युएशन पूर्ण करायला लावलं. विविध खेळांमध्ये मी सहभाग मला घ्यायला लावला आणि मला वडिलांच्या जागेवर त्यावेळेस घेणार होते डिपार्टमेंटमध्ये. तर तो एक माझ्यापुढे टार्गेट होतं. त्या दृष्टीने मी थोडंसं खेळ माध्यमांकडे त्यावेळेस मी पुरस्कार वगैरे मिळवलेले आहेत खेळांमधून. आणि मला डायरेक्ट PSIचं संधी होती त्यावेळेस. म्हणजे कदाचित मी PSI जर आहे ते आज DYSP म्हणून कदाचित तुमच्या समोर असते. पण मग एक आपल्या जीवनामध्ये एक साधारण मॅरेजचा हा विषय असतो, लग्न म्हणून. तर घरात ते विषय चालू झाले ज्यावेळेस 12वी नंतर साधारण. पण त्यावेळेस आईने निर्णय घेतला की नाही, माझ्या मुलीला मी ग्रॅज्युएट करेल. आणि मग मी ते ग्रॅज्युएशन पूर्ण केलं. आणि शेवटच्या वर्षाला असताना म्हणजे परीक्षा वगैरे देऊन झाली, नेमके माझे पती आहेत ते सैन्य दलात आहे. तर त्यांना ते माहीत पडलं की बा असं असं आहे, ग्रॅज्युएशन मुलगी आहे, उंच आहे. आणि त्यांना तेवढंच गोष्ट पाहिजे होती. आणि माझंही टार्गेट होतं, जर माझे वडील शहीद आहे पोलीस डिपार्टमेंट म्हणून, तर मी ठरवलं होतं की मॅरेज करेल तर आर्मी पर्सनशी. आणि चालतून जर ती संधी आली आणि त्यांनी मला मागणी घातली, पण त्याही वेळेस मी त्यांना स्पष्ट सांगितलं मला वडील नाही आहेत, तर तुम्हाला मॅरेजसुद्धा रजिस्टर करावं लागेल आणि आम्ही हुंडा वगैरे काही देऊ शकत नाही. तर तुम्ही तयार असेल तर. त्यांनी ती माझी मागणी एका मिनिटात, म्हणजे एक सैनिक काय असतो आणि सैनिकांची डिसिजन पॉवर, कोणत्याच गोष्टीचा विलंब करता त्यांनी मला तातडीने लगेच होकार दिलेला आहे. आणि मग इतकं जर आपल्याला एखादी व्यक्ती
पाठिंबा कॉन्फिडन्सली सांगते. तर एक तोच देशाचा सैनिक आहे शेवटी. आणि त्यांच्याबरोबर मी 10 वर्ष सैन्य दलात घालवलेलं आहे. आणि तिथे सुद्धा आमचं एक अफवा सेंटर असतं महिलांचं, एअरफोर्सचं वाईफ असोसिएशन म्हणून. त्यामध्ये देखील मला काम करण्याची संधी आहे. त्याच्यात सेक्रेटरी वगैरे होती मी. पंजाब, इकडे आसाम, मेघालय, दिल्ली, म्हणजे मी गल्लीतून डायरेक्ट दिल्लीत. म्हणजे असा अनुभव, तो एक फिलिंग वेगळा आहे की गल्लीतून डायरेक्ट दिल्लीत म्हटलं तर तो माझा जीवनातला खरा एक हे आहे. आणि तुम्ही ते खरं जे सैनिकाच्या घरातलं जे वातावरण असतं, किंवा तुम्ही तुमच्या पत्नींसोबत निरनिराळ्या ठिकाणी त्यांच्या नोकरीनिमित्त सुद्धा गेल्या, मग तिथलं सुद्धा काय वातावरण आहे हे तुम्ही जवळून अनुभवलं? हो, एकदम. म्हणजे खूप असं छान परिवार असतं. महिलांना तिथे कॉन्फिडन्स, एक व्यक्तिमत्व, वेगवेगळे कार्यक्रम आमचे होत असतात, सांस्कृतिक कार्यक्रम असतात किंवा कॉम्पिटिशन असते. मग तो तिथून एक हे झाली, ग्रोथ व्हायला सुरुवात झाली. तुम्हाला प्रेरणा मिळाली. आणि देश पूर्ण फिरल्यामुळे एक वेगळं एक कॉन्फिडन्स अजून जास्त वाढला, असा की आत पण काहीतरी आहे ना, आपल्याला काहीतरी किंमत आहे. बरोबर. एक सैनिकची पत्नी म्हणून सुद्धा त्यावेळेस खूप मान सन्मान त्या ठिकाणी आम्हाला निश्चितच आहे. तुम्ही जसं सांगितलं की तुम्ही 10वीला असताना वडिलांचं निधन झालं. आई एक शिक्षिका होती. मग तुमच्या आईनं शिक्षिका म्हणून काम करताना तुम्हाला कसं घडवलं? त्यांच्याकडून तुम्ही कोणते संस्कार घेतले? तर आईविषयी सांगितलं, ती माझ्यापेक्षा म्हणजे खूप ग्रेट आहे. कदाचित हा पुरस्कार मी तिला समर्पित करते. तिला या गोष्टींची सवय नसल्यामुळे तिने कोणतं रेकॉर्ड कधी ठेवलं नाही, त्याच्यामुळे कदाचित तिला या पुरस्कारापर्यंत ती पोहोचली नाही, पण मी पोहोचली आहे, हा तिला निश्चित आनंद आहे. ती एक सांगावंसं वाटतं की आई ज्यावेळेस म्हणजे 81ला आईने SNDT महाविद्यालय होतं, त्यात आईचं 10वी झालेलं होतं आणि आई शिक्षिका म्हणून ड्युटीला होती. पण तिला ते कुठून तरी कळलं आणि महिलांसाठी असं कॉलेज निघालं आहे, तर तिने त्या कॉलेजला ॲडमिशन घेतली होती माझ्या आईने 81 साली. आणि ज्यावेळेस वडील वारले, तिचं शेवटचं वर्ष होतं आणि त्या शेवटच्या वर्षी 6 महिने झाले ते वडिलांना. तशाही परिस्थितीत त्यांनी एक्झाम दिलेली आहे आणि ती BA इंग्लिश तिने केलेलं आहे बाहेरून SNDT विद्यापीठातून. तो मला खूप आनंद आहे. म्हणजे ती पण शिकली आणि मलाही शिकवलं. म्हणजे तिचा एक जो वारसा आहे, सावित्रीबाईंचाच वारसा म्हणूया आपण, तो तिने मला दिलेला आहे आणि घडवलेलं आहे. तुला सगळ्या याच्यात भाग घ्यावं लागेल, तुला कॉम्पिटिशनमध्ये राहावं लागेल, तुला सायकल चालवावी लागेल, तिने मला त्यावेळेस घडवलेलं आहे. डबल शीट चालव, मी मागे बसेल सायकलवर, भाषण मी लिहून देईल, तू भाग घे. आणि कार्यक्रमांमध्ये म्हणजे मला अशी भीती वाटायची की उभं राहून आपण भाषण करताना ज्यावेळेस पहिलं हे असतं, आणि मला निश्चित त्याच्यामध्ये विजय प्राप्त झाले. अनेक भाषणांमधून असतील, काही कार्यक्रमांमधून असतील, आणि तो कॉन्फिडन्स मला तिने दिलेला आहे. आणि एक महिला म्हणून जगताना ती माझ्याशी मैत्रिणीप्रमाणे वागलेली आहे. फक्त तिने एकच सांगितलं, मी तुझ्यावर विश्वास ठेवते आणि त्या विश्वासाला तू हे करशील, म्हणजे. आणि तिने मला ते लेवल दिलेली आहे आयुष्यात. आणि आईने मग तुमचा आत्मविश्वास वाढवला. वडील नसताना सुद्धा आईने एक वडिलांचं सुद्धा काम करत करत तुम्हालाही शिकवलं. त्या स्वतःही तुम्ही जसं म्हटल्या की वडील जाऊन 6 महिने झाले आणि आईने ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं आणि तुमचं सुद्धा शिक्षण त्यांनी तसंच केलं आणि तुम्हाला तसं घडवलं. मग त्यातून तुम्हाला प्रेरणा मिळाली की मला महिलांसाठी काहीतरी करायचं आहे, महिलांसाठी काम करायचं आहे. ताई, मग खूप छान तुमचं ते कार्य आतापर्यंत सुद्धा सुरू आहे. निरनिराळ्या ठिकाणी तुमचं सदस्यत्व आहे, निरनिराळ्या ठिकाणी तुम्ही महिला सबलीकरण, महिला सक्षमीकरणाचं काम करत आहात. मग आता स्त्री भ्रूण हत्या आपण सगळीकडे ऐकतो. स्त्रीचा गर्भ असला की तिला उदरातच मारून टाकलं जातं. मग याविषयी स्त्री भ्रूण हत्येविरुद्ध तुम्ही 100% यशस्वी स्टिंग ऑपरेशन केलेलं आहे. अशा जीव घेण्या मोहिमेमध्ये उतरताना तुमचं नियोजन काय होतं? ते मला संधी मिळत गेली मॅडम आयुष्यामध्ये. ते माझा डॅशिंगपणा असेल. आणि आमचं जळगाव जिल्हा महिला असोसिएशन आहे, तर त्यामध्ये आम्ही ते टार्गेट ठरवलेलं होतं. म्हणजे जळगावची जिल्हा आपला जो आहे, त्याचे मुलींचं जे रेशोचं प्रमाण आहे ते खूप कमी झालेलं होतं. आणि म्हणजे 864 मुलींवर ते आलेलं होतं 1000 मागे. म्हणजे त्यावेळेस आम्ही एक ठरवलं होतं की याच्यात आपण काम केलं पाहिजे. आणि PCPNDT कमिटी वगैरे असते हे मला माहीत होतं. मग त्यावेळेस तो विषय आम्ही मांडला आणि आपले राजूरकर साहेब होते, सिद्धांशू साहेब होते. त्यावेळेस आम्ही ते कलेक्टरांकडे ती विषय केला होता आणि त्याच्यानुसार आमचं एक टार्गेट ठरलं आणि एक मोहीम हाती घेतली राजूरकर सरांनी आणि त्याच्यात मला संधी मिळाली की मग वेगवेगळे 35 सोनोग्राफी सेंटर आपण सील केलेले आहेत. मग जळगावमधले बरेचसे आहेत, पारोळा आहे, इकडे रावेर आहे, अंमळनेर आहे, निंभोरा, एरंडोल, चाळीसगाव,
पाचोरा या अनेक ठिकाणी मी सोनोग्राफी सेंटरचे जे आम्ही स्टिंग केले किंवा पाहणी तपासणी केली त्याच्यामध्ये एकदम डॅशिंगपणे काम केलेलं आहे. हो. तर ते सक्सेस झाले ना. आजही त्या केसेस आमच्या चालू आहेत. आम्ही रेशो वाढवला होता आणि लोकसंख्या दिवस असतो आपला, त्यावेळेस आम्हाला मुंबईला त्या ठिकाणी बोलवण्यात आलं की आम्ही मुलींचा रेशो वाढवला आहे असं त्यावेळेस. बरं. खूप चांगलं काम झालं होतं ते आणि फक्त डॅशिंग पण हा कामात आला त्यावेळेस. हो. आणि तुमच्यासोबत अनेक तुमच्या सहकारी पण होत्या का? हो. वासंती दिघे मॅडम होत्या, स्मिता वेद मॅडम आहेत, शांताताई वाणी आहेत, एक जिजा राठोड म्हणून होत्या, पाचोऱ्याचा निकम म्हणून आहेत. म्हणजे ह्या बऱ्याच महिला त्याच्यात सपोर्टेबल होत्या. फक्त आम्हाला काहीच माहीत नसायचं कुठे जायचं, फक्त बोलवलेलं आहे कुठे जायचं काहीच विचारायचं नाही. गाडी तयार असायची, गाडी कुठे चालली ते आम्हाला माहीत नसायचं. एखाद्याच्या ठिकाणी ती गाडी थांबली की इथे जायचं आहे तेव्हाच आम्हाला माहीत पडायचं. बरं. आणि डॉक्टर मग पेशंटची संवाद साधायचो तिथे, महिलांशी बोलायचो, काही केसेस आहे त्याचा अभ्यास करायचो, स्टडी, की मुलं किती आहे, कितव्या वेळेस आहे वगैरे. मग ते आम्ही फायलिंग वगैरे जमा करून त्यांचं ते शोधल्या त्या गोष्टी आणि त्याच वेळेस डायरेक्ट आम्ही सील करायचो. जर असं काही गोष्टी आढळली तर त्या ठिकाणी तो दवाखाना ते मशीन आम्ही सील करत होतो. यात सरकारी कर्मचारी पण असायचे आपल्यासोबत, पण त्यांच्यावर आम्ही सामाजिक याच्यातून आम्ही लोक असायचो सोबत. म्हणजे कारण ते काही करू शकतात पण आमच्यासमोर ते असं काही करणार नाही, त्याच्यामुळे आम्ही त्यासोबत असायचो. कलेक्टर साहेबांनी आमच्यावर विश्वास ठेवला होता त्यावेळेस, त्याच्यामुळे तेही आम्हाला पूर्ण पॉवर दिलेली होती. वा. आणि मग या कार्यामध्ये तुमचं मोलाचं योगदान होतं मॅडम. मग या कारवाईनंतर तुम्हाला कोणत्या आव्हानांना सामोरं जावं लागलं का? कोणत्या अडचणी आल्या असतील समोर तुमच्या? नक्कीच. कारण काय, जसं आम्ही हे सेंटर सील केले मग त्या केसेस कोर्टामध्ये आल्या. हो. मग त्या ठिकाणी कोर्टात जाणे, केसेस जज समोर ते आव्हान होतं एक, त्यांच्या प्रश्नांना उत्तरं देणे. आणि काही वेळेस आम्हाला वकील पण नाही मिळाले बऱ्याच ठिकाणी, तर आम्हाला आमचंच तयारी करून जावं लागायचं. तर काही वेळेस असंही झालं की म्हणजे डॉक्टरांनी मला ओळखलं नाही की आता मॅडम आल्याच नाही आमच्याकडे, पण त्यांना हे माहीत नव्हतं की ताठे मॅडम कशा येऊ शकतात. तर अक्षरशः मी तुम्हाला सांगते की मी जे गावंडळवायचं म्हणजे वेषांतर करून मी गेलेली. मला एक असं जळगावमध्ये ताठे मॅडम म्हणून सगळे ओळखायचे. एक तो ढाचा होता की लांबून जरी चाललीस की समजायचं की ताठे मॅडम चालले. पण ज्यावेळेस मी दवाखान्यांमध्ये एंट्री केलेली आहे तर ती मी वेषांतर करून केलेली आहे. तर त्यांनाही तो एक सस्पेन्स की शक्यच नाही त्या आल्या असतील. म्हटलं नक्की तुमचे व्हिडिओ बघा, मी आलेली. ते वेषांतराचं पण खूप मला म्हणजे ते तो आपला एक हे असतो ना, त्याला काय म्हणतो आपण, डिटेक्टिव्ह टाईप, हो, तसे रोल मी त्या ठिकाणी केलेले. आणि आव्हान म्हटलं तर राहणारच आहे, आव्हान तर पेलल्याशिवाय तर काही नसतं. हो, बरोबर. यामध्ये रिस्क म्हटलं तर खूपच होती. तुम्ही सोनोग्राफी सेंटर जर सील करत होत्या तर बऱ्याच अडचणी तुम्हाला त्या ठिकाणी आल्या असणारच आणि त्याला तुम्ही अगदी आत्मविश्वासाने सामोरं सुद्धा गेले आणि वेषांतर करून म्हणजे एक जसं की आपण पिक्चरमध्ये बघतो त्याच प्रकारे तुमचं हे सगळं नियोजन होतं. म्हणजे ओळखलं नाही पाहिजे, कारण सगळे जिल्ह्यातून माहित होतं की ह्या मॅडम केव्हा येऊ शकतात. अजूनही आहे मॅडम ते, की जर म्हटलं त्या कमिटीवर आत्ता पण आहे मी, फक्त माझं नाव जरी त्या कमिटीवर आहे तरी लोक नको, म्हणजे इथपर्यंत ते एक आहे. भीती निर्माण झालेली, भीती आपल्या कामाची म्हणा ती. हो, कामाची भीती. ताठे मॅडम म्हणून नाही पण एक कामाची. हो, बरोबर आहे, बरोबर आहे. आणि वाईट मार्गांना जे जाता आहे त्यांच्यासाठी भीती निर्माण व्हायला हवीच. आणि डॉक्टरांचाही सपोर्ट चांगला मिळाला. काही डॉक्टरांनी स्वतःहून सांगितलं की बऱ्याच गोष्टी आहेत अशा, त्यांनी पण सहकार्य केलेलं आहे बऱ्याच ठिकाणी आणि स्वतःहून त्यांनी मग जमा करून दिल्या होत्या की नको या गोष्टी आमच्याकडून जर भविष्यात झाल्या. त्यांनी स्वतःहून सील करून आमच्याकडे ते मशीन सोपवत गेलेले. तुमच्या आईने तुम्हाला घडवलं, तुम्हाला शिकवलं. आज तुम्ही ज्या लेवलला आहात तिथपर्यंत तुम्ही पोहोचलेले आहात त्या आईमुळं. पण जर आपण असं ग्रामीण भागात बघितलं, अजूनही काही ठिकाणी आपल्याला ऐकायला मिळतं की बालविवाह ही जी पद्धत आपल्या भारतामध्ये पूर्वीपासून चालत आलेली आहे. तर मग आजवर तुम्ही 21 बालविवाह यशस्वीरित्या रोखलेले आहेत. मग ग्रामीण भागात आजही प्रथा टिकून आहे का? हे थांबवण्यासाठी समाजाच्या मानसिकतेमध्ये काय बदल व्हायला हवा असं तुम्हाला वाटतं? नक्कीच आहे मॅडम. हा जो आकडा आहे 21 हा मी प्रस्ताव द्यायच्या अगोदरचा आहे. तरी मी आजपर्यंत 40च्या वर बालविवाह थांबवलेले. वा. आणि अजूनही ते ऐकायला येतं आणि ज्यांना कोणाला माहीत पडतं ते आम्हाला फोन करून सांगतात. त्याच क्षणी आम्ही तो बालविवाह थांबवतो. म्हणजे त्याला वेगवेगळ्या पद्धती आहेत. एक तर पोलीस डिपार्टमेंटला आम्ही कळवतो किंवा मग स्वतःहून चाइल्डलाईनचे काही आपले हेल्पलाईन नंबर आहे त्यांना आम्ही कळवतो आणि जर त्यांना वाटलं ते आम्हाला सहभागी करतात आणि मग आपण तो बालविवाह थांबवतो. मागच्या वर्षी 2 बालविवाह मी थांबवलेले आहेत. तर यावेळेस माझ्याच समाजाचे मला थांबवायला लागले बऱ्याच याच्यामध्ये, असंही झालं. पण समाजही म्हणतो मॅडम तुम्ही समाजाच्या असताना, म्हटलं नाही, अशा वेळेस मी समाज नाही बघणार, त्या मुलीचं भवितव्य बघणार.
आणि आहे तो स्थलांतर आहे, एक शैक्षणिक विषय आहे, मुलींना पुढे 10वी नंतर शिक्षणाच्या वाटा बंद आहेत खेडेगावांमध्ये, बरोबर. मग बाहेर मुलगी पाठवायची, त्या आईवडिलांना थोडं प्रश्न असतातच, आणि सुरक्षितता बाहेरचं जे बघतो आपण वातावरण. पण माझं म्हणणं आहे की बा आता पालकांनी पण थोडंसं पुढे येऊन सजग व्हायला हवं. आता सरपंच पोलीस पाटील यांनाही हे झालेलं आहे की त्यांनीच अशा शपथ पण कार्यक्रम आम्ही आयोजित केले की तुम्ही असं घ्या तुमच्या ग्रामसभेमध्ये की आमच्या गावात एकही बालविवाह होणार नाही. आणि कलेक्टरांचे पण आदेश आहे, त्याच्यामुळे आता थांबलेले आहेत बरेच, पण तरी होतात गुपचूप काही ठिकाणी, पण ते कळवले जातात मग. आणि आम्ही ते कॅन्सल वगैरे करतो, एक समज त्यांना देतो, कारण जास्त काही करता येत नाही याच्यामध्ये. बरोबर. तर थांबवायच्या अगोदर आम्ही थांबवतो. पण जर होऊन गेलेला असतं मग निश्चित गुन्हे दाखल केलेले आहेत. 2 केसेस जळगाव जिल्ह्यामध्ये आहेत दाखल बालविवाहाच्या. एका याच्यामध्ये 16 जणांवर बालविवाह तो दाखल केलेला आहे आणि एका याच्यात 13 जणांवर आपण तो बालविवाहाचं दाखल केलेलं आहे. बरं, खूप छान. तुम्ही हे बालविवाह रोखण्यामध्ये यशस्वी कामगिरी बजावली आहे. आता ताई, तुम्ही 10 गरजू मुलींचं संपूर्ण शैक्षणिक पालकत्व स्वीकारलंय. या मुलींची निवड तुम्ही कशी करतात मग, आणि त्यांच्या भविष्यासाठी तुमचं काय स्वप्न आहे? या 10 मुली सातत्यामध्ये असतात, म्हणजे आता यावर्षी घेतलेल्या 10 नंतरच्या घेतल्या अशा सातत्यामध्ये आमच्या त्या मुली आहेत. वेगवेगळ्या आजपर्यंत आम्ही 40-50 मुली समजा केले. तर आमच्याच मंडळातल्या काही महिला आहेत की त्या आम्हाला मदत करतात, शैक्षणिक, कोणी आर्थिक. त्या याच्यातून आम्ही ती मदत म्हणून आमच्या मंडळात येते. आणि मग आम्ही दरवर्षी 10 मुली आम्ही शाळांमधून निवडतो. बरं. मागे चौबे शाळेतल्या घेतल्या, काही सरस्वती विद्या मंदिर, असं ज्या शाळांमध्ये आहेत तर तिथून आम्ही 10 मुली दत्तक घेतो दरवर्षी. आणि त्या 10 मुलींना आम्ही 1 वर्षाचं पूर्ण आमच्या संस्थेमधून खर्च वगैरे देऊन त्यांना जे काही लागेल, कपडे असतील, काही स्टेशनरी असेल, सगळे आम्ही ती मदत करतो. आणि याच्याही पुढे जाऊन मी काही मुलींना सायकली आपण दिलेल्या आहेत, काही आम्ही खेळाचे साहित्य आपण शाळांमध्ये दिलेले आहेत की जेणेकरून मुलींचा विकास झाला पाहिजे, हो, ग्रोथ झाली पाहिजे मुलींची. असं आपण काम करत असतो. आणि याच्याही उपर जाऊन जर काही मुलींनी मला मदत मागितली की बा मॅडम मला अशी अशी मदत तुम्ही करात. आता याच्यामध्ये फक्त एखाद्या मुलीचं शिक्षण झालेलं असतं, मग तिला पोलीस डिपार्टमेंटच्या कोर्सेससाठी वगैरे, तर मग काही मुली आमच्या पोलीस डिपार्टमेंटमध्ये झालेल्या आहेत याच्यातून. आणि सायकली पण आपण दिलेल्या आहेत त्या मुलींना. किशोरी मेळावा आणि मासिक पाळी आरोग्य या विषयावर तुम्ही शाळांमध्ये जाऊन मार्गदर्शन सुद्धा करतात. हो. मग तरुण मुलींशी संवाद साधताना तुम्हाला कोणत्या प्रमुख समस्या येतात? आता तरुण मुली आमच्याशी एकदम म्हणजे आता एक हे झालं किंवा या मॅडम खूप चांगली मदत करतात, त्या मला काही गोष्टी स्वतःहून सांगतात येऊन. आणि मासिक पाळी संदर्भात जर म्हटलं तर आता खूप त्याचं हे झालेलं आहे शाळांमधून, जनजागृती बरीच झालेली आहे. पण पाहिजे तशी जर आपण ग्रामीण भाग बघितला, ग्रामीण भागामध्ये पाहिजे तेवढी त्याच्याविषयी जनजागृती नाही अजूनही. तरी आता आरोग्य विभाग त्यांना सॅनिटरी नॅपकिन्स वगैरे, काही आपल्या निधी फाउंडेशनच्या आहेत त्या मॅडम, त्यांनी काही गावं दत्तक घेतली की त्यांनी वर्षभर त्यांना सॅनिटरी पॅड मोफत दिलेले आहेत. आणि काही अशा संस्था पण आहेत की ते देतात की ज्यांची परिस्थिती नाही बा अशा लोकांना ते सॅनिटरी पॅड. तर म्हणजे असं आहे की शाळांमधून मुलींची ग्रोथ झालेली आहे, बऱ्याच त्यांना मार्गदर्शन असतं, शिक्षकांचे पण असतं. आणि माझी शासनाला विनंती आहे की ज्या वयात येणाऱ्या मुली आहेत ग्रामीण भागातल्या समजा, तर त्यांची एक नोंद वही त्यांनी ठेवावी आणि त्यांना दर महिन्याला जर ते सॅनिटरी पॅड पुरवले तर नक्कीच चांगलं एक आरोग्याच्या दृष्टीने त्या मुलींना चांगलं राहील. नक्कीच. आता ताई 18 वर्ष तुम्ही महात्मा फुले शिक्षण हमी केंद्राच्या माध्यमातून काम केलंय. मग या प्रदीर्घ अनुभवातून तुम्हाला काय शिकायला मिळालं? जे आम्ही चालू केलं ते शासनाची योजना होती, शिक्षण हमी केंद्र महात्मा फुलेंच्या बाबतीत. तर त्यावेळेस हे जे बाहेर फिरणारी मुलं आहेत, कचरा वेचणारी आहेत की जे शाळांमध्ये जात नाही, शाळाबाह्य मुलं, यांना शोधायचं आणि ते शाळेमध्ये त्यांना रोज आणायचं, आणून त्यांच्यावर संस्कार करायचे, त्यांना शिकवायचं. आता काहींचे वय त्याच्यामध्ये 10 वर्षाच्या वरचे, काहींचे 12च्या वरचे, 14च्या वरचे, म्हणजे असे मुलं आम्ही त्या शाळेमध्ये आणायचो. आणि त्याच्यात आम्ही जे शिक्षक ठेवले होते ते अतिशय प्रामाणिक आणि चांगलं काम करणारे होते. आणि त्याच एरियातले आम्ही शिक्षक ठेवलेले होते. मग त्याच्यामुळे त्या मुलांना तिथून आणणं आम्हाला सोपं पडायचं. आणि त्या मुलांना आम्ही घडवलं, शिकवलं, पण 4थीपर्यंत त्यांना आम्ही शिकवलं. नंतर मग वेगवेगळ्या शाळांमध्ये ते मुलं दाखल झाली.
बरं. तर ते महानगरपालिकेच्या अंतर्गत ते शिक्षण हमी केंद्र योजना होती, ती आम्ही चालवली होती त्यावेळेस. वा. तर छान झालं ते पण काम आमचं. हो. तर काही मुलं समजा 100 जरी आम्ही शिकवले असतील, त्याच्यातले 7-8 मुलं तरी 4थीच्या पुढे शिकायला हो, लागली नक्कीच. शाळांमध्ये. तो एक पॉईंट 2 पॉईंट का असेना तो रेशो आपण शाळाबाह्य मुलांसाठी तो केला. खरंय. तुम्ही 15पेक्षा जास्त शासकीय आणि सामाजिक समित्यांमध्ये कार्यरत आहात. प्रशासकीय पातळीवर काम करताना महिलांना न्याय मिळवून देणं किती सुलभ झालंय याबद्दल काय सांगाल? अवेअरनेस आहे मॅडम. आता एक उदाहरण सांगायचं तर मी राज्य परिवहन आहे मंडळ आपलं, त्याच्यावर मी आहे त्या कमिटीवर. आणि सुरुवातीला जो मला तिथला अनुभव होता की तिथे मला 8 दिवसाला एक तरी केस असायची ST महामंडळ, आणि तिथे जवळजवळ 50-60 केसेस आम्ही हँडल केलेले आहेत. पण मला सांगताना आनंद होतो की महिलांनी त्याचा उपयोग केला आणि त्या लोकांना काहींच्या आम्ही सस्पेंड ऑर्डर काढली, काहींना आर्थिक दंड वगैरे केलेले आहेत. त्याच्यात त्यांची सुधारणा झाली. आता ST महामंडळसुद्धा आता ग्रोथमध्ये आहेत की महिला चांगल्या प्रकारे त्याच्यात यायला लागले. नाही तर पहिले ST महामंडळात नोकरी म्हटली म्हणजे जरा वेगळंच असं होतं वातावरण. आणि त्या महिला चालक आणि वाहक सुद्धा, वाहक तर आहेच पण चालक सुद्धा आता काही काही महिला आपल्याला बघायला मिळतात. हो, आता त्याही याचा उपयोग करतात आणि आमच्याकडे केसेस दाखल करतात. पण जी एक आपली शासनाची कमिटी आहे ही शासकीय महिला, तिथे फक्त एकच तक्रार आली या वर्षात. मागच्या वर्षी झाली माझी निवड, तिथे एकच तक्रार आलेली होती. ती पण आम्ही वरच्या लेवलला सॉल्व केली. त्यांनी उपयोग केला या गोष्टीचा. पण तरी अजून काही महिला त्या गोष्टींमध्ये नाही जात किंवा आपण गुन्हा दाखल केला पाहिजे किंवा केस केली पाहिजे. म्हणजे त्यांच्यात तेवढा अवेअरनेस आहे की मी बाहेर पडली आहे तर मी हे केलं पाहिजे. केस येत नाही याचा अर्थ असा नाही किंवा तिथे काही होत नसेल, होत असेल, पण मग काही गोष्टी महिला स्वतः हे करतात की मी त्याला क्रॉस करू शकते. त्याच्यात तेवढा कॉन्फिडन्स आहे. त्याच्यामुळे शासकीय कर्मचाऱ्यांच्या इथले केस आलेल्या नाही अजून. एक केस आम्ही फक्त हँडल केलेली होती. बरं. आता क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून तुम्ही महिला सक्षमीकरणासाठी कोणते कोणते नवीन उपक्रम राबवत आहात? यामध्ये आम्ही तर पहिले सांगितलं की आम्ही बचत गट काढले. 2 बचत गट आहे आमच्याच याच्यातले. तर त्या बचत गटांमधून महिलांनी स्वतः बँकेत जायचं, स्वतः ते चेक भरायचे, स्वतःच पैसा काढायचा. म्हणजे हे मी त्यांना शिकवलं. 20 महिलांचा एक आहे, म्हणजे 40 महिला त्या बचत गटात आहेत कार्य. सुरुवातीला तर काही त्यांना समजायचं नाही, बँकेत मी जाणार नाही, तुम्हीच भरा मॅडम पैसे. पण तुम्हाला कधी येणार? मग त्या शिकल्या, जायला लागल्या. मग त्यांना कॉन्फिडन्स आला की बा मी हे करू शकते. तो एक त्यांना व्यवहारिक ज्ञान आलं. आर्थिक त्यांना त्या समजलं की आपण किती पैसे वाचवले पाहिजे, आपल्याला त्याच्यातून काय बेनिफिट आहे. म्हणजे एक नियोजन त्यांना करण्याची हे मिळाली त्याच्यामध्ये. दुसऱ्या दिवशी तुम्हाला वाहन चालवता आलं पाहिजे. बऱ्याच महिलांना आम्ही शिक्षण दिलं, गाडी चालवली पाहिजे, तुम्ही शिकलं पाहिजे. कारण आत कोणाच्या भरोशावर तुम्ही बाहेर जाणार, आपल्याला आपली गाडी चालवता आली पाहिजे ना. काही नाही मला माझे मिस्टर घेऊन जातील, अरे नवऱ्याच्या मागे बसण्यापेक्षा तू स्वतः गाडी चालव ना. म्हणजे अशा काही 3-4 महिला अशा स्वतः तयार झाल्या की त्यांनी गाडी शिकल्या आणि आता त्या सांगतात मॅडम मस्त वाटतं. एक जे आहे या गोष्टी आल्या पाहिजे. एक आत्मविश्वास निर्माण करण्याचं कार्य तुम्हाला आलं पाहिजे. तुम्ही जगाशी जोडलेले असलं पाहिजे, तुम्ही बातम्या बघितल्या पाहिजे, तुम्ही पेपर वाचले पाहिजे. आमचं वाचनालय पण आहे, तर बरीचशी पुस्तकं त्याच्यात आपली आहेत वाचण्याची, तर नेतात महिला वाचायला वगैरे. ते पण आहे. म्हणजे वाचन संस्कृती वाढवली, खेळांमधून त्यांचं हे केलं आणि आर्थिक याच्यातून पण त्या आहे सक्षम. आणि काही आम्ही आता विवाह पण जुळवले. जसं माहिती होतं की यांच्या घरात ही मुलगी आहे किंवा हा मुलगा आहे, तर जवळजवळ 7-8 विवाह आम्ही जुळवलेले आहेत आणि ते सक्सेस आहेत आज. ते म्हणजे चांगल्या पद्धतीने की एकदम वेल सेटल. तर तो पण एक आनंद आहे की आपण विवाह पण करू शकतो माहितीमधून वगैरे. तर मंडळामध्ये ते विवाह पण झालेले आहेत आमचे, त्याचा आनंद वाटतो आणि पुढेही राहील. म्हणजे जे काही वाटेल अजून नवीन नवीन येत असतं तर हे करू आपण त्याच्यात. नक्कीच. ताई, नुकताच तुम्हाला महाराष्ट्र शासनाचा ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार मिळाला. हा सन्मान स्वीकारताना तुमच्या मनात काय भावना होत्या? मॅडमने मला फोन केला की तुम्हाला असा पुरस्कार जाहीर झाला आहे. तर म्हणजे असं स्वतःवर विश्वास नाही बसत होता. ही एक गोष्ट माझ्या मुलाशी शेअर केली की असं मला जाहीर झालं आहे. तर त्याला सुरुवातीला ती मम्मी रडते, म्हणजे त्याला खूप वेगळं वाटलं की नेमकं झालं काय. मग मी त्याला असं सांगितलं, म्हणजे नीट सांगत जा म्हणे, मी इकडे खूप हे झालो. तर खूप वागलं की. आणि आईला पण खूप, अजूनही जर तिला हा विषय आठवला तर तिला रडायला येतं की माझ्या लेकीला पुरस्कार मिळाला. आणि मलाही खूप आनंद झाला. ती माझ्या कार्याची पावती आहे. आणि अजूनही एक पुढे
पाऊल सावित्रीने टाकायचं सांगितलेलं आहे, असं त्यांचा जो स्टॅच्यू त्याच्यात दिलेला आहे हो. तो इतका सुंदर आहे की ती पाऊल पुढे टाकते असा तो स्टॅच्यू आहे. तर नक्कीच असं की सावित्री सांगते की तू अजून पुढे पाऊल टाक, मी तुझ्या बरोबर आहे. हो, तर हो. तो खूप सन्मान वाटतो. आणि एक कार्याची अजून उर्मी आहे की आपण काम करू शकतो. तसं तर माझं जीवनाचं ध्येयच आहे की मी आयुष्याच्या जिथपर्यंत मला काम करता येईल, शेवटचा क्षण आपण म्हणू शकतो, पण संधी आता हातपाय चालणार की चालणार, हो. जितकं शक्य आहे तेवढं नक्की सामाजिक कार्याचं माझं ध्येय निश्चित आहे. फॅमिलीचा सपोर्ट पण आहे पूर्ण, आणि सगळ्या मित्र मैत्रिणी परिवार जे आहेत ते पण आनंदाने एकदम या पुरस्कारापासून तर फारच त्यांनाही हे झालेलं आहे की नाही तू काम कर, आम्ही तुझ्यासोबत आहेत. आणि ती एक जबाबदारी आहे माझ्या. खरंय. पुरस्कार हा काम असं केलं, पुरस्कारासाठी मी कधीच काम नाही केलं, तर माझ्या कामाची पावती म्हणून तो मिळाला, आणि हे काम मी पुढे नक्की चालू ठेवणार. नक्कीच ताई. तर पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुरस्कार आणि भारतभूषण अशा अनेक पुरस्कारांनी तुम्हाला गौरवण्यात आलंय. मग या पुरस्कारांमुळं तुमच्या जबाबदारीत काय वाढ झाली आहे, तुम्हाला काय वाटतं त्याबद्दल? जबाबदारी वाढतेच मॅडम. अहिल्याबाई होळकर पुरस्कार मला हा 12-13चा मिळालेला होता. म्हणजे तिथून आज तुम्हाला 13 वर्ष झाले समजा तो पुरस्कार. तिथूनही मी सुरुवात की नाही हे अजून काम वाढवलं पाहिजे. निश्चित तेवढं 10 वर्षात माझं काम डबल झालेलं आहे, आणि आता हा मिळाला आहे 26 मध्ये. याच्यापुढे ज्यावेळेस 50पर्यंत हे होईल त्यावेळेस डबल टिबल काम झालेलं असणार. जेव्हा मागे वळून बघू तेव्हा असं वाटेल की इतकं कार्य मी करू शकली. सगळ्या गोष्टी शक्य असतात आयुष्यात, फक्त तुम्ही ठरवलेलं पाहिजे आणि त्या दिशेने तुम्ही चाललं पाहिजे. नक्कीच ताई. आता तुम्ही हे सगळं सामाजिक कार्य करत आहात महिला सबलीकरणासाठी, महिला सक्षमीकरणासाठी, आणि त्यामध्ये तुम्ही जोखीम सुद्धा स्वीकारतात. मग हे सगळं कार्य करत असताना तुम्हाला घरच्यांचा पाठिंबा कसा मिळाला? माझे मुलं लहान होते, पण तरी घरी असं कधी हट्ट नाही केला की तू जाऊ नको. मुलाने कधीच नाही. जर उशीर झाला तर तो स्वतः काहीतरी बनवून घेऊन खाणार वगैरे, त्याचं तेवढं त्याला होतं. मिस्टरांचं काही असं हे नाही आहे की कधी किंवा मला जेवता जेवता फोन येतो की मॅडम अशा अशा मुली सापडल्या, तुम्ही या, तू जा, आम्ही बघून घेऊ. आणि आईचा तर पूर्ण पाठिंबा आहे त्याच्यात. आणि काही माझे मित्रपरिवार की ते आजही मला आर्थिक योगदान याच्यात देतात की तुला काही लागलं, समाजामधले आहेत काही लोक की काही लागलं तर मॅडम सांगा, म्हणजे मदत करणारे पण आहेत. सगळ्यांच्या सहकार्याशिवाय आपण एकटं कार्य एवढं नाही नेऊ शकत. खरंच. तर सगळ्यांची मदत आहे. आर्थिक असेल, एक शक्ती ऊर्जा असते त्याप्रमाणे असेल, काही कार्यक्रम घ्यायचा म्हटलं तर एक पाठबळ पण लागतं. तर त्यावेळेसही अनेकांनी मदत केलेली आहे आणि भविष्यातही ते करणार आहे. म्हणजे या पुरस्काराच्या माध्यमातून त्यांनी अजून मला स्पष्ट शब्द दिले की तू कर, आम्ही आहोत. नाही, खरंच ना. आणि घरच्यांचा पाठिंबा असल्याशिवाय, ते आपल्या पाठीशी खंबीर उभे राहिल्याशिवाय आपण इतकं कार्य करू शकत नाही. हे अगदी खरं आहे. ताई, आता आजच्या आधुनिक युगामध्ये वावरणाऱ्या ज्या सावित्रीच्या लेकी आहे त्यांना तुम्ही काय संदेश द्याल? तर सावित्रीच्या लेकी तर सावित्रीच्या लेकीच राहणार मॅडम. त्यांना काही सांगायची गरज नाही आहे माझ्या मते. आणि काही महिला समजा आहेत, काही त्यांना वाटतं, तर तुम्ही आईवडिलांना एक शब्द द्या, त्या दिशेने तुम्ही चाललं पाहिजे. तुमचं वागणं बोलणं, तुमचं राहणं हे त्या दृष्टीला धरून असलं पाहिजे. आणि एक सामाजिक परिवर्तन करण्याची ताकद तुमच्यामध्ये असली पाहिजे. तर त्या नक्की त्या स्त्रिया सक्षम होऊ शकतात, आहेत, आणि आज नोकरीला जातात, घरपरिवार सांभाळतात. तर निश्चितच आव्हानात्मक बदल स्त्रियांमध्ये झालेला आहे. काही प्रसंग असे घडतात त्याच्यामुळे थोडंसं डाऊन आपण जातो, पण त्यावेळेस असं काही इतकं वाटत नाही. असं फक्त सुरक्षिततेच्या दृष्टीने महिलांनी तेवढी काळजी घ्यावी. बाहेर वावरताना कोणाला किती रिस्पेक्ट दिला पाहिजे, कोणाशी किती बोललं पाहिजे, किती लेव्हलपर्यंत आपली मर्यादा आपण सांभाळायला पाहिजे. आणि निश्चित तुम्हाला लोक मदत करतात, माझा अनुभव तरी आहे. फक्त आपलं वागणं तेवढं प्रामाणिक असलं पाहिजे. हो, खरंच ताई. खरोखरच निवेदिता ताठे यांचा प्रवास हा प्रत्येक महिलेसाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या कार्यातून हे स्पष्ट होतं की जिद्द, चिकाटी आणि समाजासाठी काहीतरी करण्याची भावना असेल तर बदल घडवणं शक्य आहे. आजच्या या संवादातून आपल्याला नक्कीच नवी दिशा, नवा उत्साह आणि सकारात्मक ऊर्जा मिळाली असेल अशी मैत्रिणींनो आम्हाला खात्री आहे. आमच्या कार्यक्रमात सहभागी होऊन आपल्या अमूल्य विचारांनी आम्हाला समृद्ध केल्याबद्दल निवेदिता ताठेताई आपले मनःपूर्वक मी आभार मानते. धन्यवाद. मैत्रिणींनो, आत्ताच आपण समाजसेविका निवेदिता ताठे
यांची सारिका दांडगे यांनी घेतलेली मुलाखत आहे.